आणि खरं तर तो एक छान कनेक्ट तयार झाला आहे. मला परत इथून सोडून अमेरिकेत जाताना ही गोष्टीचं दुःख होणार की सर पर्सनली भेटणार नाही. काही महत्त्वाचे निर्णय आहेत आयुष्यातले जे कदाचित अजूनही ठरायचे आहेत आणि तिथेही सरच मार्गदर्शन करणार आहेत हेही मला माहिती आहे. सरांकडेच जायचं आहे हेही मला माहिती आहे. नमस्कार, मी प्राची पटेल. मी US ला असते. मी सरांसोबत काउन्सिलिंग घेत होते माझ्या लाईफमधल्या काही पर्सनल इश्यूजसाठी आणि तो एक असा काळ होता जिथे सर्वाईव्ह करणं पण कठीण होतं आणि तो सगळा काळ सुसह्य झाला सरांसोबतच्या काउन्सिलिंगमुळे आणि त्यासाठी मी सरांची खूप आभारी आहे. आमची वेळ अशी होती की मी US ला आणि सर इथे इंडियामध्ये काउन्सिलिंग घेताना, त्यामुळे आमची वेळ अशी की मी माझा संपूर्ण दिवस आणि इथे इंडियामधली अख्खी रात्र सर जागे असायचे पूर्ण वेळ. जवळजवळ 6 ते 7 तास काउन्सिलिंग झाल्यानंतर मी दमलेली असायचे. म्हणजे मी तर फक्त सोल्युशन ऐकायचं काम करत असायचे, बोलणारे सर होते पण मी दमलेली असायचे. पण इथे भारतात पहाटेचे 3 वाजलेले असतील, मला कधीही आठवत नाही सर थकलेत. मी अनेक जांभया दिल्या असतील पण सरांच्या चेहऱ्यावर मी कधी थकवा किंवा काही पाहिलेलं नाही आहे. बिचाऱ्या सरांचा चहा 2 वेळा जळाला आहे. म्हणजे सर इतके गुणगुण मला मार्गदर्शन करत असायचे. तेव्हा कधीही असं जाणवलं नाही थ्रू आऊट काउन्सिलिंगसुद्धा की एखादा विषय वारंवार जरी सांगितला गेला तरी तो सरांनी लेट गो केला आहे, हां ठीक आहे. तितक्याच वेळा सरांनी ते कदाचित मला परत एक्सप्लेन केलं आहे, सारखं एक्सप्लेन केलं आहे समजेपर्यंत, अगदी मुलाला शिकवावं तसं. आणि त्यामुळे मला त्या गोष्टीतून बाहेर पडायला मदत झाली. कारण दुसऱ्याला ब्लेम करता करता तो ब्लेम गेम चालतच राहतो आणि त्यातून वेदना खूप हळूहळू का होईना पण तो एक्सेप्टन्स आला की तो आपला आलेला त्रास हा आपल्यामुळे आहे. पण सरांनी अगदी म्हणजे लहान बाळाला समजून घ्यावं ना, काही मडकी कच्ची असतात तर त्या कच्च्या मडक्याला घडवणाराही तसाच असावा लागतो. तर तितकं सरांनी समजून घेऊन त्या गोष्टी समजवल्या आहेत. तेव्हा ते कळतं. म्हणजे आपण ज्या त्रासातून जातोय ना, ज्या भोगातून जातोय तो सहन करणं सुसह्य झालं मला. इनर हॅपीनेस जो म्हणतात ना, आणि त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे सरांची. थँक्यू सर. तर तो एक छान कनेक्ट तयार झाला आहे. मला परत इथून सोडून अमेरिकेत जाताना ही गोष्टीचं दुःख होणार की सर पर्सनली भेटणार नाही. त्याच्यासाठी मला परत झूमवरच सरांना भेटावं लागेल. पण छान होता सर, तो काळच छान होता की जेव्हा तुम्ही मला फार छान समजवायचात, काउन्सिलिंग करायचात. खूप सुंदर काळ होता सर.